नमस्कार. नो एव्हरीथिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे अस्थमा. त्यालाच आपण म्हणतो दमा. ज्या व्यक्तींना दमा आहे त्यांना खोकल्याचा किंवा पावसाळ्यामध्ये आभाळ आल्यानंतर वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर या व्यक्तींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो. ज्यांना दमा आहे त्यांच्यासाठी मी आज अत्यंत साधे सोपे काही घरगुती उपाय सांगणार आहे. याच्यामुळे तुम्हाला जो दम्याचा त्रास होत आहे तुमची सुटका करून घेणार आहात. तर मित्रांनो, मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहे, ते कोणते जाणून घेऊया. मित्रांनो, आपला पहिला जो उपाय आहे तो म्हणजे 1 चमचा अडुळशाचा रस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर त्रिफळा चूर्ण ऍड करायचं आहे. आणि हे जे तयार झालेलं मिश्रण आहे याचं तुम्ही दिवसभरात 3 वेळेस तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ अशा प्रकारे तुम्ही त्याचं सेवन करायचं आहे. याच्यामुळे तुम्हाला जो दम्याचा त्रास आहे तो तुमचा नियंत्रणात येण्यास नक्कीच मदत होणार आहे. आपला दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे तुम्ही 2 चमचे आल्याचा रस घ्यायचा आहे आणि 2 चमचे मध घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करायचं आहे. तुम्ही हे जे मिश्रण आहे ते तुम्ही दिवसातून 3 वेळेस चाटायचं आहे. परंतु तुम्ही हा उपाय 45 दिवस करायचा आहे. तर मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याच्यापासून आराम मिळणार आहे. परंतु हा उपाय थोडासा लॉंग आहे परंतु एकदम फायद्याचा आहे. आपला तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे दालचिनी. अर्धा चमचा दालचिनीचे चूर्ण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध ऍड करायचा आहे आणि ते चाटण तुम्ही दिवसातून 3 वेळेस चाटायचं आहे. तुम्ही हा उपाय 3 दिवस करायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला जो दम्याचा त्रास आहे तो तुमच्या नियंत्रणात येण्यास नक्कीच मदत होणार आहे. आपला चौथा जो उपाय आहे तो म्हणजे रोज सकाळी 10 काळी खजूर खायची आहे आणि त्याच्यानंतर कोमट पाणी प्यायचं आहे. तुम्ही हा उपाय आठवड्याभर कंटिन्यू करायचा आहे. याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, तुमची जी फुफ्फुस आहेत ती स्वच्छ होणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरं वाटणार आहे. तर मी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषय असं नवीन व्हिडिओ लवकरच येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.